औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. एनसी वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या बागेश्वर येथील धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिमेस सोलापूरच्या 4 हुतात्मा चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेणाचा अभिषेक घालून निषेध करण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला आघाडी अध्यक्ष मिनल दास, गणेश कदम, फिरोज सय्यद, राजेंद्र माने आदी उपस्थित होते. या शिवद्रोही ढोंगी बुवा धीरेंद्र शास्त्रीचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. ढोंगी बुवा धीरेंद्र शास्त्रीचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बाहेरच्या राज्यातून आलेले ढोंगी साधू म्हणजे धीरेंद्र शास्त्री याने नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान केलं आणि ते विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडकरी साहेब यांच्या समोर केलं. तरी या महाराष्ट्रातील ज्यांनी सत्ता बीजेपी भोगत आहे त्यांनी त्या धीरेंद्र शास्त्रीला अडवलं नाही. वास्तविक पाहता मुंबई हायकोर्टाचा निकाल आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची कधीच उभ्या आयुष्यात भेट झालेली नाही. अशा असताना महाराष्ट्राच्या जनतेला खोटा इतिहास माती मारण्याचं काम काही राज्य शासनाच्या फूस लावलेले बाणगोळे करत आहेत. त्याचा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज या ठिकाणी धीरेंद्र शास्त्री याच्या प्रतिमेला शेणाचा अभिषेक घालून त्याचा निषेध केलेला आहे. भविष्यामध्ये असे बाणगोळे जर महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राची शांतता भंग करत असतील, आमच्या महापुरुषांचा अवमान करत असतील, त्यांना संभाजी ब्रिगेड भविष्यात तोंडावर शेण फेकून त्यांना वेळीच धडा शिकवला जाईल असं मी या संभाजी ब्रिगेड वतीनं जाहीर करतो. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. एनसी वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.